आंबेगाव पोलीस स्टेशनची मोठी कारवाई. श्री शरद झिने वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली घरफोडी चोरी करणारा परराज्यातील अटल गुन्हेगार जेरबंद 3 गुन्हे उघडकीस 2,27,00,00 रु किमतीचा मुद्देमाल हस्तगत. आंबेगाव पोलीस स्टेशनची कारवाई दिनांक 17 मार्च 2025 रोजी दुपारी 3 ते 6:30 या सुमारास पहिला मजला कोंढरे बिल्डिंग शिलाईवर जवळ आंबेगाव बुद्रुक येथे घरफोडी करून चोरी केल्याबाबत आंबेगाव पोलीस ठाणे गु. रजी क्रमांक 48/2025 BNS 305-33-1 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यात आंबेगाव पोलीस ठाण्याचे तपास पथकाने कसोशीने प्रयत्न CCTV फुटेजच्या आधारे गुन्ह्यांतील आरोपीत निष्पन्न करून सदर गुन्ह्यात आरोपीत नामे व्यंकटेश रमेश वय 22 वर्ष व्यवसाय काही नाही रा. PG बिल्डिंग MIT कॉलेज जवळ कोथरूड पुणे मूळ राहणार बेंगलोर राज्य कर्नाटक यास अटक केले आहे. सदर आरोपीकडे तपास करून खालीलप्रमाणे 3 गुन्हे उघडकीस आले आहेत. 1. आंबेगाव पोलीस ठाणे गु. रजिस्टर क्रमांक 48/2025 BNS 305-331-3. 2. बावधन पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड गु. रजी 129/2025 BNS पूर्णांक 305-331-3. 3. लोणीकंद पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 1097-20225 BNS पूर्णांक 305-331-3. सदर आरोपीकडून एकूण 2,27,000 रुपये किमतीचे दागिने जप्त केले आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास आंबेगाव पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोहन कळसकर हे करत आहेत. सदरची कारवाई माननीय अमितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर, माननीय रंजन कुमार शर्मा सह पोलीस आयुक्त, माननीय प्रवीणकुमार पाटील आप्पा पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे, श्रीमती स्मार्तना पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 पुणे, श्री राहुल आवारे सह पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शरद झिने, पोलीस उपनिरीक्षक मोहोळ कळमकर, पोलीस अंमलदार शैलेंद्र साठे, हनुमंत मासाळ, चेतन गोरे, निलेश जमदाडे, धनाजी धोत्रे, प्रमोद भोसले, सुभाष मोरे, नितीन कातुर्डे, योगेश जगदाळे, समाधान कांबळे यांच्या